नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ATM विड्रॉल आणि पेन्शन मध्ये 7.5 पट वाढ। EPFO लवकरच मोठा निर्णय घेणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। कर्मचारी भविष्य निधीशी संबंधित महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे। भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना अधिक लाभ देण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रस्तावावर विचार करत आहे। विशेषतः EPS 95 पेन्शन वाढवण्याबाबत चर्चा सुरू असल्याने लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सध्या EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 1000 इतकी आहे, मात्र कामगार संघटनांनी ही रक्कम वाढवून 7500 करण्याची मागणी केली आहे। हा प्रस्ताव मान्य झाल्यास पेन्शनमध्ये तब्बल 7.5 पट वाढ होऊ शकते। या मागणीला संसदीय समितीनेही पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे, त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान EPFO सदस्यांना PF खात्यावर मिळणारे 8.25% व्याज लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यासाठी अर्थ मंत्रालयाची अंतिम मंजुरी अपेक्षित असून ती मिळाल्यानंतर रक्कम थेट खात्यात जमा केली जाईल। अंदाजानुसार मे महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते। तसेच EPFO कडून तांत्रिक सुधारणा करत सदस्यांसाठी आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून ATM द्वारे PF रक्कम काढण्याची सुविधा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। ही सुविधा लागू झाल्यास सदस्यांना बँक अकाउंट प्रमाणेच ATM कार्डच्या माध्यमातून PF ची रक्कम सहजपणे काढता येईल, ज्यामुळे निधीपर्यंत पोहोच अधिक सोपी होईल। EPFO ने कार्यक्षमतेच्या बाबतीतही नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। वित्त वर्ष 2025-26 मध्ये एकूण 8.31 कोटी क्लेम सेटल करण्यात आले, जे मागील वर्षातील 6.1 कोटी क्लेम्सच्या तुलनेत मोठी वाढ आहे। यापैकी 5.51 कोटी क्लेम ॲडव्हान्स किंवा आंशिक विड्रॉलशी संबंधित होते। विशेष म्हणजे 71.11% ॲडव्हान्स क्लेम केवळ 3 दिवसात निकाली काढण्यात आले, जे मागील वर्षी 59.19% होते। डिजिटल सुविधांमुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ झालेली आहे। एप्रिल 2026 मध्ये 61.3 लाख क्लेम सेटल झाले असून त्यापैकी 98.70% क्लेम 20 दिवसाच्या आत निकाली काढण्यात आले। याचबरोबर EPFO ने निष्क्रिय PF खाती सक्रिय करण्यासाठी प्राप्ती पोर्टलची सुरुवात केली आहे। या प्लॅटफॉर्मद्वारे आधार आधारित लॉगिनच्या मदतीने जुनी खाती जोडणे सुलभ होणार असून UAN शी लिंक नसलेली खातीही सक्रिय करता येणार आहे। भविष्यात मेंबर ID नसलेल्या वापरकर्त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।